आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओ डीजीपी साहेब, अहो बाहेर काढा की मला. ए अशेक, ए अशेक, ऐक ना, सोडणार आहे मला. काय तुमचं प्रेम एवढं कमकुवत? हा, फटकन हारलं. हा, हारणार म्हणा. ए गप्प बस रे. लक्षात ठेव, या प्रेमात तू हारणारच आहे, पदरात हारच पडणार. कारण समोर हा आदित्य नगरकर उभा आहे. आता बघ ना, एवढ्या वर्षांनी मी आलो आणि आल्या आल्या फक्त तुझ्या आयुष्यात असा असा पाऊल ठेवला आणि तू हारलास. आणि सुंदरी माझी झाली. भर मंडपात सगळ्यांसमोर, तुझ्या नातेवाईकांसमोर मला घेऊन निघून गेली. काय केलंस तू? हा, काय रे, काय झालं? हा, त्रास होतोय. पण काय ना, असं प्रेमात हारल्यावर माणसाला त्रास होतो रे. प्रेमात आहे ना, माणसाला हार मिळाली ना की माणूस आहे ना असा असा त्याला त्रास होतो आणि वेड्यासारखा वागायला लागतो, चुकीचं वागायला लागतो. जसं तू आता मला इकडे काहीच करून ठेवलंय. सांगतोय बरं तुला का वाटलं ते खरं प्रेम आहे? मी नव्हतो ना तिकडे. मग सुंदरीला काय रडायला असं एक खांदा पाहिजे होता. तिने तुझा खांदा घेतला, दोन शब्द हसत खेळत बोलली असेल, खांद्यावरती असं डोकं ठेवून दोन टिपं गाळली असतील. तुला वाटलं खरं प्रेम आहे. आता जेव्हा अख्खाच्या अख्खा आधार स्तंभ उभा आहे, मग तिने तो आधार झिडकून टाकला, बस, बाकी काही नाही. ओ ओ ओ कुठे आला? ओ डीसीपी साहेब, तुला खरं सांगू का, मी सावीचा खरा बाबा आहे. मी सुंदरीचा खरा नवरा, आणि एवढंच काय, सुंदरीचा खरं प्रेम सुद्धा मी आहे. तू काय केलं? म्हणून मी तुला सांगतोय, सोड, मला जाऊ दे. अरे भर मंडपात ती मला हात पकडून घेऊन गेली तेव्हा कळलं नाही का रे तुला खरं प्रेम कोणावर आहे? हा, दारुगड. काय करणार दारू? ए तू ऐक माझं, तू एक काम कर, जा ऑफिस मध्ये जा आणि शांत बस. हा, ऑफिस मध्ये जाऊन शांत बस. नाहीतरी काय करतोस तू? शांत असता बसतो. मी भर मंडपात आलो, तू काय केलंस? काही नाही केलं, तू शांत बसून होता. मी तुझं लग्न तोडलं, तू काय केलं? काही नाही, तू शांत बसून होतास. मी तुझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन गेलो, तू काय केलं? काही नाही, असं शांत बसून होता. अरे मी सुंदरीच्या बंगल्यातच नाही, बेडरूम मध्ये पण शिरलो. सेल्फी पाठवलेला आठवत का? सेल्फी मी बेडरूम मध्ये शिरलो, तू काय केलं? बेडवर शिरलो, काय केलंस तू? दारू काय होणार? दारू उघडून काय नाही होणार. बघ तुझा माणूस पण तुझं ऐकत नाही. बघ तुझा माणूस तुझं ऐकत नाही. काय करणार आहे उघडून? अरे बाहेर आतून बोललं ते बस नव्हतं का? जवळून ऐकायला आलायस मग. धनंजयला कळत कसं नाही? असं केल्याने गुंता असून वाढणार आहे, सुटणार नाहीये. कोणीही उचलत नाही. दादा प्लीज जरा लवकर झाला. उठ चलिए, उठ चल. सही करायचं चल. अरे उठ चल, सही कर चल. चॅलेंज करतो. जे काही लिहिलंय ना ते सगळं खरं आहे. तरी साईन नाही करत मी. जा. अरे तुझ्या तर
बरं झालं आलात. तुम्हीच काय ते प्रश्न विचारायला. मी इथे प्रश्न विचारायला नाही, आदित्यला सोडून घेऊन जायला आले. काय बोलताय तुम्ही? गुन्हा केलाय त्याने. कोणत्या चार्ज खाली किंवा गुन्ह्याखाली अटक केले तुम्ही त्याला? ऑन ड्युटी ऑफिसर वरती हात टाकलाय त्याने. आणि ते का? त्याने हात उचलावा म्हणून काहीही करता येऊ शकतं. आणि या केस बाबतीत असंच काहीतरी झालं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला. सोडा त्याला. काय बोलताय तुम्ही? काय झालंय? काही नाही, मी फक्त माझं कर्तव्य करते. मला वचन दे सुंदरी, काहीही झालं तरी तू धनंजयच्या आयुष्यात परत येणार नाहीस. नाही सोडू शकत. संशयित येतो. बर, संशयित म्हणून तुम्ही त्याला चौकशीला आणलं आणि त्याच्यावरती हात उचलताय. तुमचं हे वागणं नियमात बसत नाही, तुम्हाला माहित नाही. किती वर्ष झालं नोकरी करताय तुम्ही? त्याने आत्ताच सगळे गुन्हे कबूल केलेत की अनुला गायब करण्यामागे त्याचा आणि साहेबचा हात आहे म्हणून. पण असं लेखी दिलंय का त्याने? नाही ना? मग कशावरून तो दोषी आहे? ज्या जखमी बाईला मी ऍडमिट केलं होतं ती अनु आहे हे तरी सिद्ध झालंय ना? नाही, यावरून हे सिद्ध होतं की अनु मॅडम जिवंत आहे. याच्यावरून हे सिद्ध होत नाही की अनु मॅडमची ती अवस्था याने केली आहे. हा हा आदित्य हा एडी सर म्हणून वावरत होता तेव्हा स्वतः बायको म्हणून अनुला घेऊन शाळेत आला होता. आरोहने फोटो पाहिला आणि त्यांनी ओळखलंय ती अनुच होती. हीच आहे का ती बाई? नाही आई, या नव्हत्या त्या बाई. आता बोला, की आरोह पण खोटं बोलतोय.